सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर नळ आलेले होते आणि बाहेर छान हवा चालू होती, तुम्हाला दिसत असेल. झाडं एकदम हलत होते. तर इथं नळ आलेले होते ना, तर मग इथं मी सगळ्या झाडांना पाणी देऊन दिलेलं आहे थोडं थोडं. आणि असं थोडंसं झाडांवरती सुद्धा पाणी टाकत असते, म्हणजे काही जीवजंतू किडे असले तर मग ते निघून जातात. तर नळ आलेले असले ना, तर मग झाडांना कसं जास्त पण पाणी दिलं जातं. तर इथं हे गुलाबाचे झाडं लावलेले ना, तर त्या झाडांना आता बऱ्याचशा कळ्या लागलेल्या आहे, म्हणजे ठिकठिकाणी अशा 2-3 ठिकाणी कळ्या लागलेल्या आहे. तसे फूल उमलल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवणार. तर चला, झाडांचं काम करून झालं तर मी आज जाते. इथं माझ्याकडे ना हे एक स्टँड आहे, ज्याच्यावरती मी पहिले रेसिपी शूट करायची ना, तर ते स्टँड आहे. आणि ते खूप दिवसापासून आहे ना, तिथं वरतीच टाकलेले आहे. तर म्हटलं चला ते काढून घेऊ, काही गोष्टीसाठी ते उपयोगात, म्हणजे बऱ्याचशा गोष्टीसाठी ते चांगलं उपयोगात पडतं. जर काही आपल्याला असं शूट करायचं असलं ना लांबचं, तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा, हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, मोबाईल याच्यामध्ये व्यवस्थित असा बसवला जातो, म्हणजे फिट होऊन जातो. तर म्हटलं चला, हे खूप दिवसापासून तसंच पडलेलं आहे ना, तर म्हटलं चला आपण हे काढून तर घेऊ. आणि हे कसं थोडंसं कमी जास्त लहान मोठं, म्हणजे याच्यावर चांगल्या पद्धतीनं शूट केलं जातं. आपल्याला उंच जर पाहिजे असलं तर उंचही म्हणजे त्याच्यामध्ये ते फिट केलं जातं अशा पद्धतीनं ते. तर याच्यावरती ना चांगलीच धूळ बसलेली आहे, तर ती धूळ आहे ना मी पुसून घेते, कारण ते बऱ्याच दिवसापासून आहे ना वरती असल्यामुळं त्याच्यावरती बरीच धूळ आहे. तर मी व्यवस्थित पुसून घेते. तर चल ते पुसून घेते आणि पुसून घेतल्याच्या नंतर परत बोलते. इथे मी हे स्टँड आहे ना पूर्ण व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे. बरीचशी धूळ झालेली होती त्याच्यावरती. आणि तुम्हाला स्ट्रीप दिसत असेल तर याच्यामध्ये ना लाईट लागतात. तर असे 3-4 प्रकारचे त्याच्यामध्ये लाईट आहे. इथं हे बटन आहे त्याला, त्या बटनानं हे लाईट दाबल्या जातात. तर आपल्याला जर असं कमी अंधार असला, म्हणजे उजेड कमी असला, तर ही स्ट्रीप लावली तर एकदम झक्क असा उजेड पडतो आणि व्यवस्थित सुद्धा आपल्याला शूट केलं जातं. म्हणजे असे याच्यामध्ये बरेचसे फायदे. याच्यामध्ये आपण मोबाईल लावून शूट करू शकतो. आणि हे थोडंसं आपण असं, म्हणजे आपल्याला जिकडं पाहिजे तिकडे हे फिरू शकतो. जर आपल्याला ज्या साईडनं शूट करायचं असलं त्या साईडने हे फिरवलं जातं. तर खूप छान आहे. आणि याची उंची तुम्हाला दिसत असेल तर बरीचशी, म्हणजे उंची याची, म्हणजे चांगलं उंचावरचंही शूट केलं जातं. तर हे माझ्याकडे खूप दिवसापासून आहे, पण मी जास्त काही मग ते उपयोगात, जेव्हा मी रेसिपी बनवायची ना, तर मग याच्यावरतीच बनवून रेसिपी म्हणजे व्यवस्थित शूट करायची आणि मग ती अपलोड करायची. तर हे अजून याच्यापेक्षाही उंच होतं, म्हणजे थोडंसं आपल्याला आणखीन उंच पाहिजे असलं तर हे बरंचसं असं, हे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे माझ्या हाईट एवढं, म्हणजे बरंचसं उंच आहे. हे बरंचसं उंचावरचं हे शूट करतं. तर याचा म्हणजे असा बराचसा फायदा आहे. तर चला, खूप दिवसापासून ते पडलेलं होतं ना, म्हटलं काही याचा उपयोग होईल, काही आपल्या उपयोगात येईल. लाईट गेलेली होती तर लाईट आलेली आहे. तर म्हटलं एखाद्या वेळेस कसं आपल्याला काही असं थोडंसं उंचावरलं शूट करायचं आहे, थोडंसं काही दाखवायचं आहे. एखाद्या वेळेस कसं आपण याला मोबाईल लावून देऊ शकतो आणि आपल्याला काही शूट करायचं असलं, कारण माझं शूट तर मीच घेते, मला म्हणजे दुसरं कोणीच हेल्प करत नाही. कारण घरात दुसरं कोणीच नाही हेल्प करायला. देवांच्या पप्पांना ते काही आवडत नाही, तर मग माझं मीच शूट करते. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग एखाद्या वेळेस आपल्याला जर काही शूट करायचं असलं तर मोबाईल लावा, परत तो काढायच्यावर कसं आपण मोबाईल लावून देऊ शकतो. आपल्याला जिकडं पाहिजे तिकडं आपण नुसतं हे फिरवायचं, तर म्हणजे जिथलं पाहिजे तिथलं मग हे व्यवस्थित शूट होणार. तर म्हटलं खूप दिवसापासून ते काढायचं, त्याचं काही योगही येत नव्हता. म्हटलं आज चला, आज वेळ पण आहे आणि कामही थोडेसे लवकर आवरलेले, घरातले सगळे कामं आवरून झालेले, फक्त स्वयंपाक बाकी आहे. पण थोडंसं लवकर आवरलेलं नाही. म्हटलं हे काढून घेऊ, व्यवस्थित पुसून घेऊ. मी तुम्हाला दाखवते ती लावून, त्याला म्हणजे स्ट्रीप लाईट लागते. तर चला, म्हणजे ती आता गेली, खराब झाली का काय झाली काही माहीत नाही, कारण ते खूप दिवसापासून तसंच पडलेलं आहे ना. तर मी लावून पाहते लागते का नाही. तर चला,
ड्रीप आहे ना तर ती चालू आहे, म्हणजे ती काही खराब नाही झालेली, अजून ती व्यवस्थित आहे. तर चला मी आता हे ठेवून देते आणि राहिलेले बाकीचे कामं पटकन करते, तसं तुम्हाला दाखवते. तर चला मग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली सकाळ? हां झोप झाली? हां. सध्या देवांशले ना सुट्ट्या आहे, अजून काही देवांची स्कूल उघडली नाही. 2-3 दिवसात देवांची स्कूल उघडणार आहे. तर देवांश मस्त झोपतोय सकाळी सकाळी, आहे ना देऊ? किती वाजेपर्यंत? 6 वाजता. हां 10 वाजेपर्यंत झोपतोय तू. चला आता आंघोळ करून घे पटकन. तो करायची अंघोळ. आंघोळ करतो ना तू? तो काय? तर चला मी देऊची ना आंघोळ घालून देते, कारण बराच वेळ झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण श्री स्वामीचंनी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर चला इथं व्हिडिओला सुरुवात झालेली, केव्हाची सुरुवात झालेली व्हिडिओला. तर म्हटलं चला तुम्हाला छान रेसिपी सुद्धा शेअर करते आणि देवांची सुद्धा आंघोळ घालून झालेली आहे आणि बराचसा वेळ होत आलेला आहे. तर चला मी छान तुम्हाला रेसिपी शेअर करते. तर चला मग. तर इथे हे रात्री घासून ठेवलेली भांडी ना ते सुद्धा लावून द्यायचे. आणि इथे हे बघा मी काल रात्री ना हे सगळे घासून ठेवलेले आहे ना, तर इथं ते वाळत ठेवलेले, ऊन पडलेलं होतं आतापर्यंत, कारण कपडेसुद्धा माझे धुवून झालेले, तर ऊन गेलेलं आहे आता. तर चला मी आता पटकन आहे ना हे भांडे लावून देते. तर चला मग. तर इथं मी आज तुम्हाला ना गोबीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला मी इथे ही गोबी ना चांगली कट करून घेते, स्वच्छ धुवून घेते. तर चला. गोबीची बनवायची का? गोबी गोबी कोणती गोबी? फ्लावर. मग फ्लावर म्हणायचं. फ्लावर म्हणायचं? हा फ्लावर म्हणजे असतं. माहिती आहे का तुला? फ्लावर. फ्लावर माहिती आहे तुला? मला तर शिकवले. मॅडमने शिकवलं? हा आमच्या. हां दुसरी मॅडम. हो ना. ती आता झालं, आता स्कूल सुरू झाली. ती दुसरी. हो ना. कोणती ती? कोणती? आपण ती आता तुला भेटलं होतं तुला एकदा आपण फोटो दिले होते. हां ती शिकवत होती मला. आपण मला ती शाळा होती ती. इथं मी काय केलं, पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ ॲड करते. तुला भेटली तेवढा कट करायचं आणि त्याच्यामध्ये हा जो गोबी कट करून घेतलेला आहे तो ॲड करून देते मी. 5 मिनटं तसंच राहू देणार आणि त्याच्यानंतर मग डबल एकदा स्वच्छ धुवून घेणार. काय केलं, एक कढई टिकवलेली आहे. ही कढई मी ऐकूनच आणलेली आहे, स्टीलची कढई आहे. तर आज मी याच्यामध्येच रेसिपी बनवणार आहे. तर इथे मी गॅस सुरू करते. पहिला आहे ना आपण याच्यामध्ये मसाला भाजून घेणार आहे. जो गोबीसाठी आपल्याला मसाला लागणार आहे ना तो मसाला मी याच्यामध्ये भाजून घेते, थोडासा परतून घेणार आहे तेलामध्ये. तर चला मी आता पटकन मसाला परतून घेते. आणि या साईडनं गोबीसुद्धा पाण्यात टाकून दिलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये ही गोबी मी टाकून दिलेली आहे. तर चला मी पटपट मसाला भाजून घेते आता. तर इथं मी कांदा टाकून घेते पहिले. तर इथं मी ना हे तुपामध्ये भाजून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड करते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ॲड करते. एक टमाटर आहे ना ते सुद्धा कट करून घेतलेले आहे, ते सुद्धा ॲड करते. इथे टमाटर थोडंसं गाळवण्याचं त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते. परत व्यवस्थित परतून घेते. तर इथं ह्या कढईचा ना एक फायदा आहे, म्हणजे याच्यावरती ना झाकण आलेलं आहे
आणि ते झाकणामुळं काय होतं, ते व्यवस्थित आपल्याला झाकूनही ठेवलं जातं. काही शिजवायचं असलं तर ते व्यवस्थित शिजवलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या झाकणाला वरतून त्यांनी परत एक स्टँड दिलेलं आहे, म्हणजे आपण असं ते पकडू शकतो. कारण मग हात भाजण्याचा गरज, म्हणजे हात नाही भाजू शकणार आपला, तसं त्या पद्धतीचं ते बनवलेलं आहे. थोडंसं स्टँडसुद्धा उंच आहे, म्हणजे व्यवस्थित आपण ते पकडू शकतो. तर खूप छान कढई आहे. तर इथं मी याच्यामध्ये एवढे तीळसुद्धा ॲड करून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक हिरवी मिरचीसुद्धा ॲड करणार आहे, सांबार, आणि परत ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर इथं आता हा मसाला तयार झालेला आहे. तर मी आता हा मसाला आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथं मी त्या कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेते, कारण आपल्याला ही जी गोबी ना तर थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. तर इथं मी गोबी ना डबल स्वच्छ पाण्यानं धुवून घेते. तर इथं हे बघा, या पद्धतीनं मी असा हा मसाला आहे ना ग्राइंड करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून, जास्त नाही पाणी ॲड करायचं, थोडंसंच पाणी ॲड करायचं, म्हणजे असा थोडासा घट्टसर तो मसाला तयार झाला पाहिजे. तर चला मी आता इथं फोडणीसुद्धा देऊन देते. तर इथं मी याच्यामध्ये तेलामध्ये मोहरी टाकून घेतली. इथं मी थोडंसं जिरं ॲड करते. त्याच्यानंतर मेथीचे 4-5 दाणे, 2 लाल मिरच्या, हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर हळद, घरचं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, हे परत तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे ना तो ॲड करायचा. याच्यामध्ये मी 1 चमचा धनिया पावडर सुद्धा ॲड करते. त्याच्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी, ती सुद्धा क्रश करते थोडीशी, आणि ती सुद्धा ॲड करते. परत ही व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते. तर मी आता ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जाणार. तर हे बघा, इथं एकदम मस्त भाजीनं असं तेल सोडलेलं आहे. तर चला इथं मी ही गोबी ना ह्या मसाल्यामध्ये ॲड करून देते. जेवढ्या प्रमाणात आपल्याला भाजी बनवायची तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. तर इथं मी चवीनुसार मीठ ॲड करते. मी पहिलं सुरुवातीला मसाल्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, तर मी याच्यामध्ये आता कमी मीठ ॲड करते. तर चला मी आता हे शिजू देते, आणि शिजल्याच्या नंतर परत दाखवते. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. तर इथे ही गोबीची भाजी ना शिजून झालेली आहे, आणि तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे भाजीला, आणि गोबीसुद्धा म्हणजे चांगली गाळ झालेली आहे. आणि तुम्ही भाजीचं टेक्स्चरही पाहू शकता आणि कलरही पाहू शकता. इतका छान कलर आलेला आहे भाजीला.
तर चला मी आता पटकन ना पोळ्या टाकून घेते, राहिलेला स्वयंपाक करून घेते. तर चला. तर मी इथं मटकी भिजत टाकून दिलेली आहे आणि आजची रेसिपी एवढी छान झालेली होती, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.